नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण माहिती घेणार आहोत सुगंधी वनस्पती. मोगरा वगैरे ह्या तर सुगंधी वनस्पती आहेतच, पण बाकीच्या ज्या वनस्पती आहेत आणि त्यांचा साधारण एक थोडक्यामध्ये आपण एक उपयोग किंवा त्याचा वापर कुठे होतो ते घेणार आहोत. हे आहे कापराचं झाड. याचा 30-40 फूट मोठा वृक्ष होतो. हा वृक्ष झाल्यानंतर याच्या फांद्या अशा म्हणजे मोठ्या झाल्यात की या तोडल्या जातात साधारण जमिनीपासून 4 फुटावर. त्या क्रश करतात. त्यापासून स्टीम डिस्टिलेशनने तेल काढलं जातं आणि ते तेल चिलरला ठेवल्यानंतर तो क्रिस्टलाइज होतो. हा कापूर आयुर्वेदामध्ये वापरला जातो, युनानीमध्ये, चित्रा सगळ्या ह्याच्यात वापरला जातो. हा इडेबल आहे आणि वातावरणासाठी म्हणून हा चांगला. आपण धूप म्हणून सुद्धा म्हणजे कर्पूर गौरम करुणाच्या ह्याच्यामध्ये आरतीच्या वेळेस सुद्धा आपण हे कापराचा वापर होत असतो. हा जो सध्या कापूर वापरला जातोय ते पेट्रोकेमिकल आहे. हा ओरिजिनल ह्याला ज्याला भीमसेनी कापूर म्हटलं जातं तो हा आहे. हे लॅव्हेंडर हा दक्षिण भारतात फार कमी प्रमाणात आढळणारा हा वृक्ष आहे आणि अतिशय दुर्मिळ आहे. याच्या सालीपासून या सालीला लॅव्हेंडरचा वास येतो. आयुर्वेदामध्ये आणि परफ्युमरीमध्ये ह्याचा चांगला वापर होतो. ही अतिशय दुर्मिळ झालेली प्रजाती आहे. त्यानंतर आहे राळ, शोरिया रोबुस्टा. याचा डिंक वापरला जातो. याला येणारी फळं जी आहे ती फळं खाण्यायोग्य आहेत. त्याला साल बटर सुद्धा म्हटलं जातं. त्यातून निघणारं जे बी आहे त्यापासून तेल निघतं आणि तेल सुद्धा एडेबल आहे. हे तेल बहुतेक म्हणजे चांगल्या मिठाई ज्या आहे उच्च दर्जाच्या मिठाई त्यामध्ये याचं तेल वापरलं जातं. यावर मधमाशाही चांगल्या प्रमाणात येतात आणि भारतात या सगळ्या वातावरणात वाढणारा हा वृक्ष आहे. ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये या विपुल प्रमाणात आहे, पण आता हा दुर्लक्षित होत चाललेला आहे. त्यानंतर हा ऊद आहे, वटेरिया इंडिका. हा कोस्टल एरियामध्ये वाढणारा वृक्ष आहे. याचाही डिंक येतो आणि या डिंकाचा वापर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आजारावर, अर्थात हे ज्या बाकीच्या आपण राळ वगैरे जे बघितले याचा सुद्धा आयुर्वेदामध्ये बऱ्यापैकी याचा वापर आहे. आदिवासी लोकांची जी ती औषधी प्रणाली आहे त्याच्यामध्ये याचा बऱ्यापैकी वापर आहे. ऊद हा जो आहे हा कोस्टल एरिया म्हणजे कोकण एरियामध्ये किंवा समुद्र किनाऱ्याला वाढणारा हा एक वृक्ष आहे. हा सर्वांना माहिती असणारा वृक्ष आहे चंदन. हे चंदनाचं आपण लाकूड किंवा चंदनाचं तेल वापरलं जातं परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये वगैरे. याचं लाकूडही वापरलं जातं. हा परजीवी आहे. म्हणजे ह्याच्याजवळ दुसरं जे झाड असेल त्याच्या मुळावर हा वाढणारा हा वृक्ष आहे. हा मोठा होतो. साधारण 15 ते 20 वर्ष किंवा 25 वर्षानंतर याचा मधला जो गाभा आहे तो उपयोगी येतो. त्यानंतर येतो हा सलई गुगुळ. याचाही डिंक वापरला जातो. आयुर्वेदामध्ये हा जो डिंक आहे म्हणजे सांधेदुखी वगैरे किंवा इतर बऱ्याच आजारात वापरला जातो आज आणि हा भारतातल्या सर्व भागामध्ये हा आढळणारा हा वृक्ष आहे आणि हा सध्या अतिशय दुर्मिळ होत चाललेली ही प्रजाती आहे. काय पूर्वी जो धूप जाळला जायचा तो धूप आता त्याची जागा केमिकल यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे आता ह्या वनस्पतीत दुर्मिळ होत चाललेले आहे किंवा दुर्लक्षित होत चाललेले आहे. हा कॅनोरियम स्टिक्टम, काळा धूप, ब्लॅक डामर याचा डिंक वापरला जातो. गल्फ कंट्रीमध्ये याच्या डिंकाला प्रचंड मागणी आहे, पण हा नष्ट होत चाललेल्या प्रजातीमध्ये आहे. याची लागवड जर कधी करायची असली किंवा लागवड जर कधी केली तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक पत्र देऊन आपली नोंद करून ठेवावी आणि ह्या आपण ज्या वनस्पती बघितल्यात या सगळ्यांची आपल्या सातबारावर जर कधी शेतात नोंद करत असू तर आपल्या सातबारावर याची नोंद असणं आवश्यक आहे. चंदनापासून सगळ्यांची, तर तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचं कमर्शियलायझेशन किंवा त्याचा डिंक म्हणा किंवा चंदनाचं कापणी वगैरे जी आहे तरच तुम्हाला ती करता येईल. त्यामुळे याची लागवड जी होईल ती त्याला सातबारावर त्याची नोंद घेणं आवश्यक आहे. ही दुर्मिळ होत चाललेली प्रजाती आहे. ही एक जरा दैवी वनस्पती, याच्यावरूनच अगरबत्ती हे नाव आलेलं आहे. जे अगरबत्ती हे नाव प्रचलित झालेलं आहे ते या झाडावरूनच झालेलं आहे. या झाडाला एक ड्रिल करून ह्याच्यामध्ये एक बुरशी सोडली जाते आणि बुरशी सोडल्यानंतर हे झाड पडतं. ते क्रश करून त्याच्यामधनं ऑइल जे काढलं जातं
ते अगरवूड ऑइल म्हणून हे जगात अतिशय महागडी हे असलेली हे म्हणजे तेल असलेलं ही वनस्पती आहे. हे अल्पिनिया गलंगल. अ, थाई याच्यामध्ये करीमध्ये आता आता याचा त्या नावाने याला ते गलंगल हे थाईमध्ये म्हणून, पण पूर्व पारंपरिक आपल्याकडे गलंगल मैन मूळ वगैरे जे आहे त्यातला हा एक प्रकार आहे. एक अल्पिनिया गलंगल, एक अल्पिनिया कॅलर्टा. तर याची दोन्हीची मुळं वापरली जातात. पानांपासून सुद्धा तेल निघतं, ते सुद्धा औषधी आहे, सुगंधी आहे. हा, आणि ही शेतीसाठी किंवा आपण याची शेती करू शकतो. हा केवडा हा दलदलीच्या प्रदेशात किंवा कोकण पट्ट्यामध्ये दमट आणि उष्ण वातावरणात वाढणारी ही वनस्पती आहे. केवडा ही सगळ्यांना माहिती आहे. केवड्यापासून जे अत्तर वगैरे किंवा आपण ही म्हणजे फार पूर्वीपासून वापरत आलेले ही वनस्पती आहे. याच्यात औषधी गुणधर्म तर आहेतच, पण सुगंध अतिशय उत्तम आहे. आणि एक समज असा आहे, गैरसमज असा आहे की केवड्याच्या झाडाखाली केवड्याजवळ साप असतात. तसं काही नाहीये. त्या ठिकाणी हे झाड असं बेटासारखं वाढतं. खाली जरा गारवा असतो, त्या गारव्याच्या आश्रयाला साप येतात. हा पानकापूर आहे. याच्या पानाला बडीशोप सारखा वास येतो. याच्या सुद्धा पानाचं तेल काढलं जातं आणि ते तेल याच्यामध्ये वापरलं जातं. आयुर्वेदातही याचा उपयोग चांगला आहे. ही बासमती नावाची वनस्पती आहे किंवा याला आंबेमोहरही म्हटलं जातं. नॉर्मली काय होतं माहिती आहे का, भात आपला अर्धा शिजला, साधा भात जर कधी असला अर्धा शिजला, तर याची पानं तोडायची, धुवायची, याचे तुकडे करायचे आणि भातात टाकलेत, तर ज्यावेळेस भात शिजतो त्यावेळेस त्याला बासमतीचा एक सुगंध प्राप्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे याचं जे तेल आहे किंवा याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हे किडनी वगैरेसाठी म्हणून हा फार म्हणजे औषधी धरला गेलेला आहे. याची गुणधर्म चांगली आहेत. हा वापरायला हरकत नाही. आपण घरी वापरू शकतात. वाळा. वाळ्याचा वापर हा वाळ्याची जी मुळं आहेत त्या मुळापासून तेल काढलं जातं. ज्याला खस म्हणूनही ओळखलं जातं. याचं जे काही तेल आहे त्यापासून जे अत्तर आहे तेही वापरलं जायचं. पूर्वी ह्याच्या मुळाचे असे गोळे बनवून माठात ठेवले जात असत, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाणी थंड व्हायचं आणि पोटातली उष्णता किंवा पोटात काही विकार जे आहेत ते कमी होत असत. त्यामुळे याचा वापर पूर्व पारंपरिक आपल्या संस्कृतीत होत आलेला आहे. आयुर्वेदामध्ये याला विशेष महत्त्व धरलं जाते. परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये हे अतिशय महागडं तेल धरलं जातं. लंगलंग ऑइल म्हणून ह्याच्याही फुलांपासून तेल काढलं जातं. सकाळीच साधारण 4 ते 5 वाजता म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी याची फुलं गोळा करायची असतात आणि याच्यापासून जसं गुलाबाचं तेल काढतो आपण अत्तर म्हणून, तसं याचं काढलं जातं. त्याचप्रमाणे सुगंधी वनस्पतीमध्ये आणखीन असे बरेच प्रकार आहे. एक आहे दवना म्हणून एक आहे. त्याचंही तेल ते आयुर्वेदातही त्याचं तेल वापरलं जातं. त्याच्यानंतर दुसरं आलं, एक तुळशीमध्ये काही प्रकार आहे. त्याच्यामध्ये कापूर तुळस आहे, त्याच्यापासून कापराचा एक वास निघतो. एक लवंग तुळस आहे, एक लेमन तुळस आहे, एक लेमन बाम आहे. त्यानंतर मग सब्जा आहे. सब्जामध्ये 2 व्हरायटी, एक तुरा सब्जा, एक गोंडा सब्जा, ज्याला असे गुच्छन येतात. सब्जा उन्हाळ्यामध्ये आपण थंडक म्हणून सब्जाचं सरबत वगैरे जे आहे ते वापरलंच जातं. त्याच्यानंतर मिंट आहे. त्यानंतर एक सुगंधी निलगिरी आहे. सुगंधी निलगिरी ही युकॅलिप्टस सिट्रेडोरा म्हणून आहे. लेमन फ्लेवर असलेली अतिशय सुगंध असलेली ही वनस्पती आणि यापासून तेलही काढलं जातं. तेलही चांगल्या प्रमाणात मिळतं आणि तेलाला मागणी भरपूर आहे. तसंच पानकापूर आपण पाहिलेलंच आहे. नंतर गवतामध्ये एक प्रकार आहे रोशा म्हणून. त्या रोशाचं जामा रोजा म्हणून त्याला हे आहे. त्यापासूनही तेल निघतं. त्याच्यानंतर तुमचा सुरंगी आहे. सुरंगीचे जे फुलं आहे त्यापासून कोकणामध्ये ही फुलं गोळा करून त्यापासून सुद्धा तेल काढलं जातं. त्याच्यानंतर एक व्हॅनिला आहे. व्हॅनिलाला मात्र एक अडचण अशी येते की त्याचे पराग जड असल्यामुळे त्याचं मॅन्युअली पॉलिनेशन करावं लागतं आणि ते कोस्टल एरियामध्येच होतं. ते या भागात होणं कठीण आहे. तसंच एक कोथिंबीर सारखा वास येणारा म्हणजे नेपाळी धनिया म्हणून आहे, त्याला अतिशय सुगंध असलेली एक वनस्पती आहे. ती नेपाळी, ती सुद्धा आपल्याकडे आहे. त्यानंतर रोजमेरी, हे जे आपण थाई वगैरे करीमध्ये वापरली जाते, ही एक रोजमेरी आहे. कढीपत्ता सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तर याप्रमाणे या सुगंधी, या व्यतिरिक्त मोगरा वगैरे ह्या आहेत, पण त्या सगळ्यांना
ज्ञात असलेल्या म्हणजे माहिती असलेल्या वनस्पती, यातल्या आता यलंग यलंग म्हणा किंवा सुगंधी निलगिरी किंवा पान कपूर वगैरे ह्या बऱ्याच जणांना माहिती नाही. तर ह्या आजच्या ह्याच्यामध्ये सेशनमध्ये आपण ह्या सगळ्या सुगंधी वनस्पती घेतल्या आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण औषधी वनस्पती घेणार आहोत. औषधी वनस्पतीमध्ये साधारण एक 2 ते 3 भाग होतील, कारण औषधी वनस्पतीमध्ये प्रकार भरपूर आहे. तर ही आपण सर्वांना ही सध्या सगळी ही माहिती व्हावी त्या दृष्टिकोनातनं हे आपण चॅनल सुरू केलेलं आहे. जर कधी यूट्यूबवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती योग्य वाटली शेअर करा, कॉमेंट करा ही आपल्याला माहिती कशी वाटली. ही याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा हवी असली तर ती एक आपण करू शकता, कॉमेंट करू शकतात. तसंच त्यानंतर आपण घेणार आहोत औषधी वनस्पती झाली की फळझाडं घेणार आहोत आणि एक त्याच्यात नंतर एक सुगंधी आपल्या याचा दुर्मिळ झाडांचा आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. तर ह्या वनस्पती कुठल्या क्लायमेटला आणि ह्याच्यात कमर्शियलायझेशन म्हणजे आपण ज्याला शेती म्हणून ज्याच्यापासून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आणि कुठल्या वनस्पतीमधून साधारण कुठल्या क्लायमेटला किती उत्पन्न मिळू शकतं याचा आपण एक अंदाजित ही सगळी माहिती देत आहोत. ज्याला कुणाला याची शेती करायची असेल तर त्यांनी त्याची शेती करू शकतात. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला असाल तर फॉलो करा. धन्यवाद.